27 जून पासून तुम्ही करशाल का? बसून घ्यावं लागेल का? बसून घ्या. कारण लोकांना आधीच हो. इथं बसा ना तुम्ही. नमस्कार मंडळी. 27 तारखेपासून सुरू झालेलं हे दासबोध पारायण अतिशय भक्तिभावाने आणि पवित्र अशा वातावरणात समर्थांनी स्थापन केलेल्या या गोमय मारुती मंदिरामध्ये चालू आहे. गेली 22 वर्ष, आता 24 वर्ष झाली श्री गिरीश सातोडकर आणि जया सातोडकर यांनी जो समर्थांच्या वाङ्मयाचा एक वसा घेतला आहे, तो वसा त्यांनी गेली 22-23 वर्ष जाम येथे जिथे समर्थांचा जन्म झाला तिथे आणि उरलेली 4 वर्ष आज गेली सातत्याने अतिशय निष्ठेने ते इथे आपल्यासमोर सगळ्यांना एकत्र आणून हा पार पाडतायत. यापुढेही त्यांना असेच समर्थांनी ताकद देव आणि सातत्याने त्यांचा हा त्यांनी जो वसा घेतला आहे तो त्यांना पार पाडायला आपण सर्वांनी त्यांना मदत करूया असं मी मारुतीला प्रार्थना करते आणि आजच्या माझ्या छोट्याशा प्रवचनाला सुरुवात करते. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूल चत्वार वाचा गमू पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. भक्तजन, आपण सर्वांनी जे समर्थांचे वाङ्मय किंवा त्यांचे चरित्र ह्याचा जर आपण अभ्यास करायला सुरुवात केली ना तर आपल्याला असे लक्षात येईल की समर्थांचे चरित्र आणि वाङ्मय हे किती व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. खरंच भारताच्या आपण जर संस्कृतीचा विचार केला तर समर्थांचे वाङ्मय हे राष्ट्राचे जीवनच आहे, इतके ते पवित्र आणि व्यापक आहे. आपण सर्वांनी जर हे समर्थांचे वाङ्मय, त्यांचे चरित्र ह्याचा जर आपण अभ्यास केला आणि त्याबरोबरच त्याचा प्रसार आणि त्याचे आचरण हे जर आपण प्रत्येकाने करायचे ठरवले तर आपल्या भारताचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे यात शंका नाही. परंतु जर का त्याचे विस्मरण झाले तर मात्र आपले भवितव्य हे अतिशय भयावह आहे. त्यामुळे आजची जर परिस्थिती आपण बघितली तर हे समर्थांचे वाङ्मय, त्यांचे चरित्र ह्याचा जास्तीत जास्त प्रसार करून त्याचे आचरण करणे ही आजची समाजाची गरज निर्माण झालेली आहे. आणि हे आपण जास्तीत जास्त करून तरुणांना ह्याच्यामध्ये कसं समाविष्ट करता येईल ह्याचा आपण सर्वांनी आपल्या पिढीने एस्पेशली विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण हे जन्मापासून ह्या गोष्टी आपण फॉलो करत आलेलो आहे, ते आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपली जर संस्कृती बघितली तर ह्या संस्कृतीचे 2 मोठे महत्त्वाचे खांब आहेत. कुठले विचाराल तर रामायण आणि महाभारत. कारण हे खांब म्हणजे आपल्या ह्या देशाच्या संस्कृतीमध्ये स्थित्यंतर घडवण्याचे काम या दोन्ही रामायण आणि महाभारताने केलेले आहे. प्रभू रामचंद्र आणि भगवान गोपाळकृष्ण यात काही दुविधा असण्याचं कारण नाही, परंतु ते साक्षात भगवंत होते. पण मानवी रूपातले जे भगवंत असतात ते म्हणजे संत. आपल्या भारताला अतिशय समृद्ध अशी संत परंपरा लाभलेली आहे. आपण जर महाराज
महाराष्ट्रापुरता विचार करायचा म्हणला तर ज्ञानेश्वर महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, एकनाथ महाराज आहे, तसेच समर्थ रामदास स्वामी असे सर्व संत आपल्या महाराष्ट्राला आलेले आहेत. आपण ती रत्न आहोत असं म्हणलं तर त्यात वावग ठरणार नाही. त्यातीलच एक रत्न म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. आज मी समर्थ रामदास स्वामी यांच्या चरित्रातला एक वेगळा पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे समर्थ पंचायत. आपल्याला पंचायत ही संकल्पना बहुतेक सगळ्यांना माहिती असावी. इथं बरेच ज्येष्ठ लोक माझ्यासमोर अभ्यास लोक बसलेले आहेत, पण तरी देखील पंचायत ही संकल्पना कोणी दृढ केली समाजामध्ये तर ती आद्य शंकराचार्यांनी ही परंपरा दृढ केली. का बरं त्यांनी ती परंपरा आपल्या समाजामध्ये दृढ केली? त्याला कारण पण तसेच होते. कारण तेव्हा या समाजामध्ये जे वेगवेगळे उपासक होते ते काय करायचे, प्रत्येक जण आपापल्या दैवताचे, मी हा दैवताचा उपासक, मी त्या दैवताचा उपासक, असे त्याच्यामध्ये एकमेकांच्या मध्ये अशी स्पर्धा चालली. आणि हे द्वैत निर्माण होणं हे समाजाच्या दृष्टीने खूप घातक असतं. कारण प्रत्येक जण म्हणायला लागलं की हा माझाच देव श्रेष्ठ, दुसरा म्हणतो माझा देव श्रेष्ठ, असं जर व्हायला लागलं तर समाजामध्ये लोकांचा जो श्रद्धा असते, जी भक्ती असते, ती काही प्रमाणात डळमळायला लागते. त्यांना कळत नाही की नक्की मी ह्या उपासकाचा फॉलो करू का त्या उपासकाचा फॉलो करू. समजा मी ह्या देवाचं केलं तर हा देव माझ्यावर कोपरा नेणार, असा एक भ्रम समाजामध्ये निर्माण होतो आणि त्याच्यामुळे समाजाची निष्ठा आणि भक्ती ही डळमळायला लागते. आणि हे द्वैत ते नाहीसे करण्याकरता शंकराचार्यांनी ही पंचायतन संकल्पना आपल्यामध्ये दृढ केली. ती दृढ करत असताना त्यांनी काय केले तर त्यांनी मुख्य 5 देव या पंचायतनामध्ये समाविष्ट केले आहेत. ते म्हणजे गणेश, सूर्य, शिव, विष्णू आणि देवी. हे ते 5 देव आणि त्याचे त्यांनी पंचायत निर्माण केले. आणि त्यांनी समाजामध्ये प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या 5 देवतांची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांचे पूजन करावे, असा एक प्रघातपण. आणि त्यामुळे काय झालं की लोकांच्या मनातील श्रद्धा आणि भक्ती ही द्विगुणित व्हायला सुरुवात केली. आपण अजूनही जर जुन्या काही घरांमध्ये गेला तर आपल्याला ही पंचायतनाची पूजा केलेली दिसून अजूनही ती लोक ती सांभाळतात. भारतामध्ये आपण जर तमिळनाड म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, अशा ठिकाणी जर आपण लोक गेला असाल तर तिथे जी प्राचीन देवळे आहेत तिथे तुम्हाला ही पंचायत ही जी संकल्पना आहे तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आणि यामधूनच राम पंचायत, श्रीकृष्ण पंचायत, ज्ञानेश्वर पंचायत आणि समर्थ पंचायत अशा या गोष्टी त्यातूनच उदयास आल्या. आता हे पंचायतनाचं वैशिष्ट्य काय तर ह्या पंचायतनामध्ये एक व्यक्ती अथवा देव ही प्रमुख स्थानी मानलेली असते आणि बाकीची 4 ज्या व्यक्ती किंवा देव असतात ह्या त्यांच्यावर अनोट प्रेम करणाऱ्या, त्यांच्यावर निष्ठा असणाऱ्या अशा त्या व्यक्ती किंवा देव असतील तर त्याच्यात भक्ती असणाऱ्या, अशी ती संकल्पना आहे. आता उदाहरणार्थ आपण रामपंचायत ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र हे प्रमुख ठिकाणी आपल्याला दिसतील आणि लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंत हे 4ही जण ही प्रभू रामचंद्रावर अतिशय अलौकिक प्रेम करणारी, निष्ठा असणारी ही शब्द. ज्ञानेश्वर पंचायतनाचा विचार केला तर ज्ञानेश्वर माऊली ही केंद्रस्थानी आणि निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि चांगदेव महाराज हे 4ही जण ज्ञानेश्वर माऊलीला समर्पित असेच हे समर्थ पंचायत. ह्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामी हे केंद्रस्थानी असून त्यांच्या बरोबरी 4 जी लोक होती ती म्हणजे जयराम स्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी निगडीकर, केशव स्वामी भागानगरकर आणि आनंदमूर्ती ब्रह्मानंदकर ही ती 4 व्यक्ती होती. हे 4ही जण समर्थांना श्रेष्ठ मानणारे, त्यांना भेटलेले, त्यांच्या अलौकिक प्रेम